आम्ही गेल्या 30 वर्षात मराठा समाज सेवा मंडळ संस्थेची चौफेर प्रगती केली आहे. असे असताना काही सूर्याजी पिसाळाच्या प्रवृत्तीच्या लोकांनी समाजाला कलंक लावू नये, कटकारस्थान करून माझी संस्थेची तसेच समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे असा आरोप करत त्यांच्या दादागिरीचा परामर्श घेण्यासाठी मंडळाच्या निवडणूक मैदानात उभा आहे. दूध का दूध पाणी का पाणी होईल, विजय आमचा निश्चित आहे असा दावा माजी महापौर तथा अध्यक्ष पदासाठीचे उमेदवार मनोहर सपाटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मराठा समाज सेवा मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात मनोहर सपाटे यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, नेस्तानाबूत करण्यासाठी 2012 साली माझ्या विरोधात योगेश पवार नावाचा उमेदवार मनसेमधून उभा करण्यात आला. 2012-2017 या दोन निवडणुका महानगरपालिकेच्या ही सगळी मंडळी येणे प्रकारे मला राजकारणातून हद्दपार करण्याचा, समाजकारणातून हद्दपार करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आणि त्यातून योगेश पवारचा मुखवटा समोर घेऊन ही मंडळी त्याच्या पाठिंबा पडद्यावरती पाठबळ देणारी जवळपास 2012 साली राणीबाई नावाची महिला भगिनी हाताशी धरून पहिली केस माझ्यावर विनयभंगाची केली निवडणुकीमध्ये. तेव्हा त्यांचे पाठीमागे कोटे परिवार होते. 2012 पासून राणी मॅडम असतील, गेंडूबाई कोळी मॅडम असतील, आता आमच्या खंडाळकर मॅडम असतील किंवा आता नवीन कुठेतरी पुण्यातली महिला आली, सतत महिला भगिनींचा वापर करून मला राजकारणात संपवण्याचा आणि समाजकारणात संपवण्याचा दाव कारस्थान ही मंडळी करत आहे. कोठे आणि आमचा कोणताही वाद नाही असे असताना आमदार देवेंद्र कोठे यांनी संस्थेवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे पत्र पाठवले, हे त्यांना शोभत नाही असे सपाटे म्हणाले. काही समाजकंटक आणि काही दादागिरी करणारे लोक स्वतःला समाजाचे मालक समजून माझा बाहेरोटा खराब करण्याचा, समाजाचे बदनामी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत होते आणि या संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत म्हणून प्रशासक नेमावा म्हणून ही मंडळी आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून शासनाकडे तक्रार केली आणि म्हणून ह्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला वेळेप्रमाणे. 2 महिने लेट झाला होता. त्या 2 महिन्या लेटीचा गैरफायदा घेऊन त्यांनी अशा प्रकारचा प्रशासक नेमण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रशासक नेमण्याची तक्रार विचाराधीन शासनाकडे आहे. त्याचा विचार होत असताना ह्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि ह्या निवडणुका आज अंतिम टप्प्यात आहेत. त्यापैकी 10 संचालकाची निवड बिनविरोध झालेली आहे आणि एक पदाधिकारी सचिव म्हणणारा तोही बिनविरोध झालेला आहे. आता फक्त 4 राहिलेले आहेत. 4 अध्यक्षपदासाठी 1, उपाध्यक्षपदासाठी 1, खजिनदार पदासाठी 1 आणि जनरल सेक्रेटरी पदासाठी 1 असे 4 उमेदवाराच्या निवडणुका फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत. त्यांनी 4हीलाच उमेदवार दिलेले आहेत. सूचक अनुमोदक त्यांना मिळाले नाहीत म्हणून ते संपूर्ण पॅनल देऊ शकले नाहीत आणि ते त्यांना संपूर्ण पॅनल देता आलं नाही. फक्त 4 जागेसाठी त्यांनी निवडणूक लावलेली आहे. त्या 4ही जागा निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना शिवतीर्थ विकास पॅनल आमचं खून सूर्य आहे. या ही विचार आम्ही त्यांनी आम्हाला एक वचननामा जाहीर केला आमच्या समोर. आमच्या संस्थेत 4 माणसं निवडणूक लढणार आणि वचननामा जाहीर करणार. त्यांचा वचननामा त्यांनी एखादी संस्था काढावी आणि त्या वचननामा त्यांनी पूर्ण करावा. दुसऱ्याच्या लग्नात मंडपात आपलं लग्न उरकून घ्यायचं काय कारण नाही. त्यांनी जरूर सामाजिक काम करावं, समाजाचं कल्याण करावं, पण तसं त्यांना सुचत नाही. दुसऱ्याच्या घरात जाऊन फुकटचं जेवण करून येण्याचं त्यांचा दृष्टिकोन दिसतोय. तेव्हा या निवडणुकीमध्ये त्यांना जनता आणि सभासद बंधू त्यांची जागा दाखवतील. आमचे खून सूर्य आहे. सूर्याला सगळ्या जनतेने पवित्र मत सभासद बंधूंनी आपलं बहुमोल मत द्यावं
अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी आणि खजिनदार या चारही पदाला प्रचंड मताने सभासद बंधू निवडून देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या पत्रकार परिषदेस महेश माने, विनायक पाटील, महादेव गवळी, ज्ञानेश्वर सपाटे, राजेंद्र शिंदे, अशोक चव्हाण, प्रभाकर खंडाळकर, शिवदास चटके, नीलकंठ वागचौरे, नागनाथ हावळे, मुकुंद जाधव, मंगेश जाधव, सुरेश पवार, दत्ता भोसले आदी उपस्थित होते.